काल जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक मुसंडी मारली। तब्बल 15 वर्षांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपनं बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला। पश्चिम बंगालमध्ये हा विजय भाजपसाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक मानला जातोय। याशिवाय पश्चिम बंगालप्रमाणे तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षानं सर्वांनाच मोठा धक्का दिला। टीव्हीकेनं बहुमत मिळवून सत्ता पालट केलाय, तर आसाममध्ये भाजपनं सत्ता राखण्यात यश मिळवलं। दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफनं सत्ता पालट केलेला असून पुदुच्चेरीमध्ये एनडीएनं आपली पकड मजबूत ठेवली आहे, तर पुदुच्चेरीमध्ये एनडीए आघाडीनं सत्ता कायम राखली। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीमध्ये भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलाय, तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला। 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखला होता, मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावरती भाजपनं बंगालमध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे। भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते। तसंच या विजयाचं मोठं श्रेय हे सुवेंदू अधिकारींना देखील जातं, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण करण्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली आहे। पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली आहे। अंग बंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्न देखील या निमित्तानं पूर्ण झालंय। पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीमधील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांनी हजेरी लावली। या कार्यक्रमामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं। पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलंय असं मोदी यावेळी म्हणाले। सोबतच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यामुळे नवा सूर्योदय झाल्याची भावना देखील मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे। आज से एक नया अध्याय जुड़ गया है। आज से बंगाल भय मुक्त हुआ है, विकास के भरोसे से युक्त हुआ है। बांग्लाय परिवर्तन होए गेछे। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यालयामध्ये जल्लोषाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये निकालावरती चर्चा झाल्याचं कळतंय, मात्र पश्चिम बंगाल आणि आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत काहीही चर्चा झाली आहे का याची माहिती ही अद्यापही कळू शकलेली नाहीये। पश्चिम बंगालमधील भवानीपूरमध्ये मतमोजणी दरम्यान मोठा राजकीय नाट्य हे रंगताना दिसलं। तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला धक्का बसत असतानाच ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागलाय। टीएमसीच्या एजंटला बाहेर काढल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी जवळपास 2 तास मतमोजणी केंद्रावरती ठिय्या देऊन बसलेले होते। सीएपीएफच्या जवानांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप देखील ममता बॅनर्जींनी केलाय। अखेर भवानीपूर मतदारसंघामधून सुवेंदू अधिकारी यांनी साधारण 15,000 मतांनी विजय मिळवला। मतमोजणी उशिरापर्यंत चालल्याचं देखील चित्र होतं आणि या पार्श्वभूमीवरती संध्याकाळी 4 वाजता ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत। ये बहुत जरूरी था, ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। उनको खुल के मुसलमान वोट दिया। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला सब ममता को वोट दिया। और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है।
दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान आसनसोल मतदारसंघामध्ये भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयामधील खुर्च्या तोडल्या, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवलं। पश्चिम बंगालच्या बराकपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपनं आघाडी घेतली। यावेळी बराकपूरमधल्या मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला। दरम्यान ममता बॅनर्जींच्या वहिनी आणि टीएमसीच्या स्थानिक नगरसेविका काजोळी बॅनर्जी मतमोजणी केंद्राच्या दिशेनं पायी आल्या, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पाहताच चोर चोरने नारे बुलंद करत त्यांना तिथून निघून जायला भाग पाडलं। दरम्यान 5 राज्यांमधील निकालानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आहे। धर्माच्या नावावरती राजकारण करण्याविरोधामध्ये लढावं लागेल असं वक्तव्य यावेळी राहुल गांधींनी केलंय। तर निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग आणि यंत्रणांचा गैरवापर झाल्याची तक्रार ममता बॅनर्जींनी यावेळी केली आहे। मात्र निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो, इंडिया आघाडीनं एकजुटीनं लढलं पाहिजे अशा आशयाची चर्चा राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यामध्ये झाली आहे। पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठा विजय झाल्यानंतर भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांना रसगुल्ला आणि झालमुरी खाऊ घालत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। दरम्यान बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नसून घुसखोरी, दहशतवादाविरोधातलं मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे। आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है, मोदी है, मोदी है। पश्चिम बंगालच्या विजयावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। पश्चिम बंगालमधील विजय हा लोकशाहीचा आणि बंगाली जनतेच्या अस्मितेचा विजय आहे। बांगलादेशी घुसखोरांना राज्यामध्ये मोकळं रान देणाऱ्या ममता दीदींच्या दडपशाहीचा अखेर अंत झाला, अशी तीव्र प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। तसंच पश्चिम बंगालमधील हिंदू जनतेवरती गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अत्याचारांचा हिशोब चुकता झाल्याची देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मोठा विजय संपादन केला। या निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांचं प्रमाण वाढलेलं असून चांगली कामगिरी केल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार विनोद तावडेंनी दिली आहे। तर बंगालमधून टीएमसीचा तंबू उखळून टाकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मंत्री आशिष शेलारांनी दिली। तुष्टीकरणाची राजनीती चालणार नाही, विकासाची राजनीती चालेल हे बंगालमध्ये सिद्ध झालं। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत आहे। तामिळनाडूमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने जागा वाढल्या आहेत। त्या ठिकाणी स्थानिक नवीन पार्टी पुढे आहे। स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली गेली आहे आणि मला वाटतं की पुडुचेरीमध्ये भाजप सरकार आहे। केरळमध्ये आम्ही खातं उघडतो आहोत, टक्के आमचे वाढत आहेत। पण आजचा खरा विजय बंगालमधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे, तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात। स्थानिक तिथल्या माणसाला उद्योग व्यवसायामध्ये तो मागे टाकतो। मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार आहेत। टीएमसीचा तंबू उखाड दिया या पद्धतीचं चित्र समोर येत आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचा, मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंता यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला। अभूतपूर्व यश आसाममध्ये मिळालं आहे।
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावरती विश्वास ठेवल्याचं देखील सामंत म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं याच्यामध्ये काही नवल नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासात्मक देशाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे, याचीच प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भाजपनं 90 लाख मतं मतदार यादीमधून हटवल्याचा दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच निवडणूक आयोग आणि भाजपची युती झाल्याची टीकाही राऊतांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळतं आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. 5 राज्यांच्या निवडणूक निकालांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रमुख पक्षांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मेहनत घेऊन काही राज्यांमध्ये यश मिळवलेलं आहे. त्यामुळे आपल्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले. तृणमूल काँग्रेस किंवा DMK या दोन्ही महत्त्वाच्या देशातल्या इंडिया आघाडीतल्या पक्षांचा पराभव झालेला आहे. प्रथम दर्शनी जे आकडे दिसत आहेत त्यात भारतीय जनता पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन हा विजय मिळवलेला आहे असं दिसतंय. मला स्थानिक तिथली परिस्थितीची माहिती नाही, आता हळूहळू तिथल्या माहित्या पुढे येतील. आज प्रथम दर्शनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये एवढ्या वर्षानंतर ममता बॅनर्जींचा खेला खतम होबे असं म्हणत भाजप नेत्या नवनीत राणांनी ममता बॅनर्जींना डिवचलंय. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनही केलंय. थोड़े वर्षानंतर ममता बनर्जी का खेल खत्म, खेला खत्म होबे और ये खेला खत्म कर दिया बंगाल के लोगों ने. आणि याच पद्धतीने मी मनापासून आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करन. लोक म्हणतात मोदी है तो मुमकिन है. ममता बॅनर्जीचा अहंकार तुटला. ममता बॅनर्जीचं ज्या पद्धतीने महिलांची सुरक्षाबद्दल जे हलकर्जीपणा होता, जे त्यांना निग्लेक्ट करत होती आणि जे अत्याचार करणारे लोक त्यांना सपोर्ट करत होती, आज या सगळे विषय संपलं. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अभिनेता थलपती विजयच्या TVK पक्षानं सर्वांनाच धक्का देत सत्तेच्या दिशेनं दमदार वाटचाल केली. 100 पेक्षा जागा जिंकत नवख्या TVK पक्षानं सत्ताधारी DMK आणि AIADMK पक्षांना जोरदार धक्का दिलाय. तर तामिळनाडूमधील राजकारणामध्ये गेली 49 वर्ष केवळ द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षाचंच वर्चस्व होतं. दोन्ही पक्षांची अनेकदा तामिळनाडूमध्ये आलटून पालटून सत्ता देखील राहिलेली आहे. पण अभिनेते विजय यांच्या TVK पक्षानं या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. या थेट सत्तेच्या खुर्चीवरती विराजमान झाले आणि त्यामुळे विजय मुख्यमंत्री होतो का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. दरम्यान विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला TVK सोबत युतीचा प्रस्ताव दिलाय. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघामधून पराभव झालाय. TVKचे उमेदवार V.S. बाबू यांनी त्यांचा पराभव केलाय. या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षानं इतिहास रचलाय. स्वतःचा पक्ष स्थापित करून तामिळनाडूमध्ये सत्तेत येणारा तो पहिला अभिनेता ठरलाय. त्याच्या TVK पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विजय यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला. यामध्ये विजय यांच्या परिवारानं शिट्टी वाजवून आणि नाचून आपला आनंद व्यक्त केलाय. तामिळनाडूत अभिनेता विजय थलपतीच्या TVKच्या कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आला. प्रशांत किशोर यांच्या टीमनं जल्लोष केलाय. प्रशांत किशोर यांनीच विजयच्या TVK या पक्षाच्या प्रचाराचं काम पाहिलं होतं. तामिळनाडूमध्ये TVK विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असून ठिकठिकाणी जल्लोषही केला जातोय.
तामिळनाडूमधून दणदणीत विजयानंतर अभिनेता टायगर श्रॉफनं थलपती विजयचं अभिनंदन केलंय. लोकांचा तुमच्यावरती असलेला विश्वास पाहून थक्क व्हायला होतं, अशी पोस्ट टायगर श्रॉफनं केली आहे. तसंच त्यानं विजय यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाचे उमेदवार सबरीनाथन यांचा विरुगाबक्कम मतदारसंघामधील विजय हा महत्त्वाचा ठरलाय. सबरीनाथन हे विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचे पुत्र आहेत. सबरीनाथन यांनी डीएमकेच्या प्रभाकर राजा यांचा पराभव केलाय. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विजयनं जेव्हा सबरीनाथन यांना तिकीट दिलं तेव्हा वडील आणि मुलगा दोघेही स्टेजवरती भावनिक होऊन रडलेले होते. थलपती विजय यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन विश्वास दाखवल्यामुळे हे मोठं पाऊल मानलं जात आहे. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामधील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. या विजयासह डाव्या लोकशाही आघाडीची सलग 10 वर्षांची सत्ता ही यूडीएफनं संपुष्टात आणली. 140 जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला 71 जागांचा टप्पा ओलांडताच तिरुवअनंतपुरममधल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर केसू वेणुगोपाल, सनी जोसेफ, व्ही.डी. सतीशन, शशी थरूर आणि रमेश चेन्निथला यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून हा विजय साजरा करण्यात आलाय. बदल आणि विकास या मुद्द्यांवरती यूडीएफनं मारलेली ही मुसंडी केरळच्या राजकारणामध्ये काँग्रेससाठी नवसंजीवनी देणारी ठरली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर तिरुवअनंतपुरममधील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवन इथं कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांची आतषबाजीत काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून केक कापून हा आनंद साजरा केलाय. सलग 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सत्ता पुन्हा हाती आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून असून राज्यभरामध्ये विजयी मिरवणुका या काढल्या जात आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत सत्ता राखण्यामध्ये यश मिळवलंय. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनं राज्यामधील मतदारांचा विश्वास संपादन केला. आतापर्यंत जाहीर झालेल्या कलांमध्ये एनडीएनं स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय. 126 जागांपैकी जवळपास 100 जागांवरती भाजपचं वर्चस्व राखलंय. तर सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या या विजयामुळे ईशान्य भारतातील भाजपची पकड ही अधिक मजबूत झाली आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष सुरू केला. तर पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे सरचिटणीस आणि आसामचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी राजीनामा दिला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये सुनेत्रा पवारांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला. या विजयासह दिवंगत अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडीत काढलाय. सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक 2,18,930 मतांच्या फरकानं जिंकली आणि त्यामुळे देशामध्ये सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याचा नवा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावे जमा झालाय. दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर कोणताही जल्लोष करायचा नाही असं सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केलंय. हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून बारामतीच्या जनतेनं व्यक्त केलेला ठाम विश्वास आणि विकास कामांच्या ठोस पुराव्याचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीच्या जनतेनं विकासाला दिलेला कौल भविष्यामधील प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करणारा असल्याचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयानंतर जय पवारांनी बारामतीमधील मतदारांचे आभार मानलेत. बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मनावरती घेतली आणि त्याचमुळे हा विजय संपादन झाल्याचं जय पवार म्हणाले. त्यानंतर जय पवारांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं. खरं तर मी सर्वच
बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. जय पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती भाष्य केलंय. विलिनीकरणाबाबत मी सांगू शकत नाही, त्याबाबतचा निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील, असं जय पवार म्हणाले. ते मी स्वतः एकटा नाही ठरू शकत, सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं, त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. निवडणुकीला दादांच्या आठवणीची किनार होती. बारामतीच्या जनतेनं वहिनींना विधानसभेमध्ये पाठवून दादांवरील प्रेम प्रकट केलेलं असून हे प्रेम आम्हा सर्वांसाठी अनमोल ठेवा असल्याची पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे. बारामतीकरांना वहिनींना काम करण्याची संधी दिल्याबद्दल सुनेत्रा पवारांनी आभारही मानले. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी विजयानंतर सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय. बारामतीकरांनी अजितदादांकडे बघून सुनेत्रा पवारांना भरघोस मतदान केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी, अजितदादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा काकींना मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर 2,80,000च्या आसपास मतदान होईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण ऊन आणि बऱ्याच काही कारणांमुळे ते तिथं झालं नाही. पण ते तेवढं जर झालं असतं, एक असं रेकॉर्ड बनलं असतं की ते कधीही उद्या कुणी विचारसुद्धा करू शकणार नाही ते तोडायचं. पण ठीक आहे, उन्हाच्या झळा आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी बघून मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनेत्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अनेक निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झालेले अभिजित बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीमध्ये पराभव झालाय. अवघी 118 मतं बिचुकलेंना मिळाली. मात्र यावेळी बोलताना आता पुढील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. काहीही झालं तरी एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री मी होणार असा निर्धार अभिजित बिचुकलेंनी बोलून दाखवलाय. तर आतापर्यंत 12पेक्षा जास्त निवडणुका लढलोय आणि पुढे देखील लढत राहणार असं देखील त्यांनी म्हटलंय. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या दिवशी माझा त्या ठिकाणी शपथविधी होईल ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, त्या दिवशी तुमचं स्वप्न आहे काम अँड क्लेवर ऑन दॅट डे पर्टिक्युलर वेन आय विल बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे स्वप्न आहे का तुम्ही कधी झोपताना बघितलं की उठले? उगवत्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणून तर नोकरी सोडली, म्हणून तर निवडणुका लढतोय, म्हणून तर स्वतःच्या खिशातले पैसे घालतोय. तेच मी म्हटलं की किती पैसे खर्चले असे तुम्ही आतापर्यंत? रुपये गेले की डिपॉझिटला नाही ते सांगू. कुठून येतात हे पैसे सगळे तुमच्याकडे? मी काय दरोडे घालतो का? अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंनी दणदणीत विजय मिळवलाय. कर्डिलेंनी 1,40,093 मतं मिळवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मुकाटेंचा पराभव केला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह अक्षय कर्डिलेंनी जल्लोष करत हा विजय त्यांचे वडील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंना समर्पित केला. हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे. वडील माझ्यासोबत नाही म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे. म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवलाय, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केला आहे. हे सगळं काही त्यांचं, या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतंय होतंय ही सगळी त्यांची आहे. आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली समाजसेवेची तीच वाट पुढे घेऊन मी निश्चित जाणार. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 1,12,587 मताधिक्यानं विजयी झालेत. त्यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलंय. फडणवीस खंबीरपणे कर्डिलेंच्या पाठीशी उभे राहिले आणि विखे पाटलांनी पालकत्व स्वीकारल्यामुळे हे यश मिळाल्याचं जगताप म्हणाले. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जसं आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये बजावली.
त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुचेदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईमध्ये जोरदार जल्लोष केलाय. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयामध्ये गरबा खेळत भाजप नगरसेवकांनी जल्लोष केलाय. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी देखील महिला नगरसेवकांसोबत आनंद साजरा केला. ठाण्यातील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाच्या बाहेर भाजप पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विजयासह राज्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीनं मिळवलेल्या यशानंतर महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार सेलिब्रेशन झालंय. चंद्रपुरात भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला. चंद्रपूर शहरामधील प्रमुख चौकामध्ये फटाके फोडून आणि मिठाई भरवून हा आनंद साजरा करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचा हा विजय असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. जगाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची सत्ता उठवून भारतीय जनता पार्टीनं सत्ता प्रस्थापित केली आहे. यानंतर देशभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भिवंडीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अंजूर फाटा इथल्या कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपसह जय श्रीरामचा जयघोषही केला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर धुळे महानगर भाजपच्या वतीनं विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावरती जनतेने दाखवलेला विश्वास आणि भाजपच्या विकासवादी धोरणाचा हा विजय असल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव हा साजरा करण्यात आला आहे. जपानच्या महावाणिज्य दूत साटो हिटोमी यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली आहे. हिटोमी यांनी नव्यानंच पदभार स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्र जपान संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं आर्थिक भागीदारी, राज्यामधील उत्पादनं आणि मोटार वाहन क्षेत्रामध्ये जपानी गुंतवणूक, पर्यटन याच्यासह अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर गारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यानं कर्जत मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. पक्षामधील नाराजीच्या पार्श्वभूमीवरती या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. कर्जत खालापूरमधील पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देखील घारे यांची नाराजी ही दिसून आलेली होती आणि दरम्यान महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची घोषणा थोरवेंनी केलेली असून सोबत काम करणार असल्याचंही सांगितलंय. त्यामुळे सुधाकर घारे यांची कोणती झाल्याची चर्चा आहे. घारे यांच्या नॉट रिचेबल होण्यामागे नेमकं हेच कारण आहे का, याकडे आता लक्ष लागलेलं असून रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. मंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलासा दिलाय. जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावलेल्या 1 महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयानं सुनावणीमध्ये स्थगिती दिली आहे. 4 जुलै 2019 मध्ये कणकवलीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती झालेल्या चिखल आंदोलन प्रकरणी तत्कालीन आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हे दाखल होते. त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ही सुनावली होती. या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला मंत्री नितेश राणे यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आलं आणि आता त्यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यामध्ये इंदिरानगर भागात राहणाऱ्या 6 वर्षीय मुलाचा खेळताना शॉक लागून मृत्यू झालाय. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. भाजप नगरसेवक यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. महावितरण व्यवस्थापन विभागावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन केलं. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतलाय. पोलीस अशोक खरातला घेऊन शिर्डीला गेलेत. शिर्डीमध्ये अशोक खरातसह पत्नीवरती शेतकऱ्याची फसवणूक, सावकारीचा गुन्हा दाखल झालाय. तर याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी न्यायालयामधून ताबा घेतलाय. कालच 9व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शिर्डी पोलीस खरातला राहता न्यायालयामध्ये आज हजर करणार आहेत. बंधू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडी चौकशी झाली आहे. ईडीनं प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली आहे. तर आवश्यकता असल्यास चाकणकरांची पुन्हा चौकशी होणार आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी प्रतिभा चाकणकरांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं. पतसंस्थेमध्ये 4 खात्यांमधून गेल्या काही वर्षांमध्ये 1,20,00,000 ते 2,40,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार हे झालेले आहेत. तर हे सगळेच व्यवहार बँक अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित आहेत. 134हून अधिक पॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असाही आरोप आहे. नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये 4 आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी ही आज संपत असल्यामुळे त्यांना नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. महिलांवरील अत्याचार त्याचबरोबर परदेशी फंडिंग या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे पुरावे कोर्टामध्ये सादर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना एका सहाय्यक प्राध्यापकानं पेपर लिहित असलेल्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. वर्गामध्ये इतर विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर ही विद्यार्थी एकटी होती. याचा फायदा घेत प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेतलेलं असून महाविद्यालय प्रशासनानं देखील त्याला तातडीनं निलंबित केलंय. तर या घटनेनंतर परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पुण्याच्या भोर नसरापूर इथल्या चिमुकलीवरील पाशवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा योग्य असून त्याला लवकरात लवकर फासावरती चढवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. नसरापूरच्या ग्रामस्थांनी शिंदेंची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळेला फाशी देण्याची मागणी केली. यापूर्वी 2दा असेच गुन्हे करून सुटलेल्या आरोपीनं 3ऱ्यांदा हे कृत्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली असून पोलीस अधीक्षकांना सर्व पुरावे हे काटेकोरपणे गोळा करून लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुण्यामधील निष्णात सरकारी वकील नियुक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट हे स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलंय. पीडितेच्या वडिलांनी सांत्वन करत अशा प्रवृत्ती ठेचून काढणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घोडपेठ परिसरामध्ये पतीच्या हत्येसाठी पत्नीनंच 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 2 मे रोजी संशयास्पद अवस्थेमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख रवींद्र कुळमेथे अशी पटली आहे. तर तपासादरम्यान पत्नी दीपमाला कुळमेथे हिनंच इतर आरोपींच्या मदतीनं कारमध्ये गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक करत गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि मोबाईल जप्त केलेत. नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधून 2 आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत पळ काढल्याची घटना घडली आहे. प्रोडक्शन वॉरंटवरती आणलेल्या या आरोपींना डीबी रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं. तर संधी साधत दोघांनीही पलायन केलंय. त्यापैकी एकाचा पाठलाग करून पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय, तर दुसरा आरोपी फरार झालेला आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यामधील सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून वरिष्ठ अधिकारी सध्या ठाण्यामध्ये तळ ठोकून आहेत. मिसिंग लिंकवरती सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी थांबणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांनी दिलेला होता. मात्र पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी मिसिंग लिंकवरती फोटो काढून तो फेसबुकवरती शेअर केलाय. यावरून जनतेनं महापौरांसह महामार्ग पोलिसांवरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगानं वाहनं धावणाऱ्या या मार्गावरती थांबणं हे जीवावरती बेतू शकतं असं सांगत पोलिसांनी सामान्यांवरती दंडात्मक कारवाई केली. मग महापौरांना फोटो काढण्याची परवानगी होती का? त्यांच्या वाहनावरती कारवाई झाली का? गुन्हा दाखल झाला का? असा सवाल आता विचारण्यात येतोय.
पुण्यामध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे. विश्रांतवाडी परिसरामधील धानोरी भागामध्ये कोयता गँगनं रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 5 ते 7 चारचाकी गाड्यांची तोडफोड केली आहे. यामध्ये एका स्कॉर्पिओ वाहनाचं देखील मोठं नुकसान झालेलं असून वाहन चालकानं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलं आणि तरुणांच्या टोळक्यांमुळे परिसरामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस अधिक तपास हा सध्या करतायत. पुण्यामध्ये सायबर चोरट्यांनी शेअर बाजारामधील नफ्याचा आमिष दाखवत एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 9,31 लाखांची फसवणूक केली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी 24 नागरिकांची फसवणूक झाली आहे. चोरट्यांनी सोशल मीडियावरील खोट्या जाहिरातींद्वारे नागरिकांना पहिल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडलं आणि त्यानंतर बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमामधून ही फसवणूक करण्यात आली आहे. पैसे काढताना विविध शुल्काच्या नावाखाली लूट केली जात असून ही रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशामध्ये वळवली जात असल्याचं तपासामध्ये समोर आलंय. सायबर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास हा सुरू करण्यात आलाय. वर्ध्याच्या हिंगणी परिसरामध्ये चोरीची घटना समोर आली आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 30,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित व्यक्ती बँकेमधून रक्कम काढून दुचाकीवर ठेवून हॉटेलमध्ये गेलेले असताना ही चोरी घडली आहे. पण आल्यानंतर डिक्कीमध्ये पैसे गायब असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी सेलू पोलिसांनी तक्रार नोंदवून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू केला. जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शहरामधील सर्व 23 महापालिका शाळा सेमी इंग्लिश माध्यमामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. तर शाळांच्या इमारतींचं सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे. यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी रोमांचक क्षण अनुभवायला मिळाले. माथनी गेट या परिसरामध्ये सफारी दरम्यान पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना अचानक समोर आलेल्या वाघामुळे सफारीचा थरार हा शिगेला पोहोचला. यावेळी जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारी वाघीण आणि तिचा बछडा पाहताच पर्यटकांनी आनंद व्यक्त करत हा क्षण कॅमेरामध्ये कैद केलाय. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधात वन्य प्राणी हे जलस्रोताकडे वळत असल्यामुळे अशा दर्शनांच्या घटना या वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. हैदराबादच्या जालपल्ली परिसरामध्ये ऑक्सिजन टँकचा भीषण स्फोट झालाय. सोमवारी घडलेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरलेला असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्राथमिक माहितीनुसार औद्योगिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 ऑक्सिजन टँकमध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे आजूबाजूच्या घरांचं देखील नुकसान झालंय. या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले असून त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तर काही जण हे किरकोळ जखमी झालेले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू असून परिसरामधील इतर औद्योगिक युनिट्स यांची देखील चौकशी केली जाते. बिहारमधील भागलपूर इथं विक्रमशिला सेतूवरती मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा साधारण 33 मीटर लांबीचा भाग गंगा नदीमध्ये कोसळलाय. पिलर क्रमांक 133 जवळील स्लॅब कोसळल्यामुळे भागलपूर ते नावगचिया या संपूर्ण मार्गाचा हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तर दररोज 1 लाखांहून अधिक लोक या पुलावरून प्रवास करतात. 2001 मध्ये बांधलेला हा पूल साधारण 4 किलोमीटर लांबीचा असून सीमांचल आणि उत्तर बांगलाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल मानला जातो. प्रशासनानं तातडीनं परिसर सील केलेला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सरदानगर ग्रामपंचायत परिसरामध्ये अचानक पाण्याची उंच टाकी कोसळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या अपघातामध्ये 7 जण जखमी झालेले असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती ही गंभीर आहे. हर घर जल योजनेअंतर्गत बांधलेली ही टाकी साधारण 6,850 लोकांना पाणी पुरवठा करते. स्थानिकांनी बांधकामाच्या गुणवत्तेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. तर या घटनेनंतर खासदारांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.